कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चला बादच्या सरकारांच्या बर्थडेची तयारी करायची आहे। काय काय झालं? अरे हळू अमोल, हळू अमोल, हळू हळू पडशील। मोना ऐक की, मोना काय हो? अमोलचा बर्थडे इथं करायचा का खाली करायचा? अहो ते सगळं सोडा, मला रील बनवायची आहे। हे घ्या। आत्ता? हो आत्ता, तुम्ही गाणं लावा, मी डान्स करेन। जरा थांब, अमोल खाली गेलाय, आत्ता येईल। आम्हाला बर्थडेची तयारी करायची। अहो काय हो, एवढं काय कौतुक ते अमोलचं? मोना असं काय करते? त्याचा पहिला बर्थडे आहे ना? पहिला? अगं म्हणजे आपल्या सोबत पहिला, म्हणजे जंगी तर झालाच पाहिजे की। हो कलेक्टर आहे तिची आई, तिने मनात आणलं ना तर जिल्ह्यातून मोठे मोठे लोक येतील, डेकोरेशन साठी, जेवणासाठी, सगळ्यासाठी, आणि तेही फुकट। मोना आत्ता माझ्यापाशी म्हणलीस, पण परत असलं बोलू नको। ती कधीच असलं काय करणार नाही, आणि फुकट तर स्वप्नात पण नाही, कळलं का? मग ठीक आहे, पैसे देऊन बोलवा म्हणा। अगं पण आपल्या अमोलचा बर्थडे आहे ना, आपण करूया की सगळं। तर एवढं सगळं असताना फुकट कोण राबणार? मोना अगं सगळंच मोजायचं नसतं ग, फुकट आणि विकत मध्ये तर अजिबातच नाही। वाह, यावर नक्की रील बनवे ना मी। पण हे घ्या, आता व्हिडिओ काढा, हे घे पटकन घ्या। अरे बाळा, पण आता त्यांना काम आहे, तू नंतर ये। मोना थांब जरा, जा, जा, अमोल जा. मोना थांब। मोना काय अगं, मला त्याला विचारायचं होतं काय गिफ्ट पाहिजे, एक तर तो काही सांगत नाही। गिफ्ट? गिफ्ट कशाला? सरप्राईज म्हणून ग मोना। काय नको हा सरप्राईज बिप्राईज। काय गिफ्ट देऊ काय कळना, खेळणी, बुक्स। बुक्सचा तर ढीग लागलाय, ढीग, आणि कधी कधी एक बुक तर 1000 रुपयाचं येतं। बुक्स म्हणे। खरं तर त्याला बाबा पाहिजे। हा, बाबा काय असे दुकानमध्ये मिळतात का? तू काय बोलते, तुला तरी कळतंय का? ओ मग काय तर, त्याला बाबा पाहिजे तर त्याच्या आईने विचार केला पाहिजे ना, आपण काय करणार त्यात? मोना अगं काय करता येतंय का, आपण पण बघितलं पाहिजे की। काय हो तुम्ही, अवघड आहे बाबा तुमचं। त्या इकडे माझी मी बनवते रील। आप्या, अगं, आज काय विशेष? हिरणी? अहो ते अमोलने मित्रांना सांगून ठेवलंय, माझ्या बर्थडेला माझे बाबा खूप मोठं गिफ्ट देणार आहेत मला। काय सांगतेस? मला म्हणाला बाबा येतील का बर्थडेला? मी हो म्हणाले। हो? ताई अहो थांबा की, हे बघा मी तुमचा राग समजू शकते, मी बोलायला आली आहे खरंच। आत बसून बोलूया का? हा, आत बसून काय बोलणार आहेस तू? आणि बोलण्यासारखं राहिलंच काय ग आता? ताई असं काय करताय हो? तुम्ही असं तोडूनच तोडून तू टाकलं सापरणा, गेलीस ती गेलीसच। भांडण तुझं आणि भाऊजींचं झालेलं ना, मग आमच्याशी का अशी वागलीस? मामंजी, अगं मामंजींनी किती जीव लावलेला तुला, तू साधी चौकशी सुद्धा केली नाहीस त्यांची। आणि ह्यांना सर सर म्हणून लय गुळ लावायचेस ना घरी असताना, बोललीस एकदा तरी त्यांच्याशी? मी काय बोलायला पाहिजे होतं? अर्जुनने माझ्याकडनं वचन घेतलं होतं, कोणाशीच कसला संबंध ठेवायचा नाही, म्हणून मग मी अपर्णा, तू अजून पण तशीच आहेस ग। तुझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, पण तुझ्या सोयीने। ताई असं नाही, तुम्ही ऐकून तरी घ्या। मला काही एक ऐकायचं नाही तुझं, जातो इथून। तुम्ही घरात नाही घेणार का मला? अजिबातच नाही, जातो इथून। ताई अमोल, अमोलचं तर नाव सुद्धा काढू नकोस माझ्या समोर। तू ना फक्त बोलायचं म्हणून बोलत होतीस। काय बोलत होतीस ग तू? मोठी आई, मोठे बाबा, काय झालं ग त्याचं? हा, काय झालं त्याचं? मी पण सांभाळले ना अमोलला। अगं एवढ्या वर्षात कदा चेहरा नाही बघितला त्याचा, का त्याचा आवाज नाही कानावर पडला? ताई मी कसं बोलायला पाहिजे होता हो? अर्जुनने सांगितलं होतं, आणि त्यानंतरही जर मी फोन लावून दिला असता, भेटायला घेऊन आले असते, तर तो चिडला होता। तुम्हालाही माहिती तो किती चिडला होता। हे बघा, या सगळ्याचा ना मला उगाच त्रास होतोय। मी शिक्षा भोगते काही चुकी नसताना। तू जर हे भाऊजींना आधीच सांगितलं असतं ना,
तर यातलं काहीच झालं नसतं अपर्णा. ताई, जर अर्जुनला तेव्हाच कळलं असतं ना, तर तेव्हाच घर सोडून निघून गेला असता तो. हो, पण असे एकटे नसते ना पडले. आज अमोल असता त्यांच्याबरोबर. तू नव्हतीस ग इथं बघायला. आम्ही बघितली त्यांची अवस्था. भाऊजी कशा कशातनं गेलेत ना, ते तुला सांगून पण नाही कळणार. या बाबतीत अर्जुन नशीबवान. किमान त्याची अवस्था बघायला तुम्ही होतात तरी. बघ, तू अजून पण मान्य करू नकोस. काय मान्य करू ताई मी? वचन अर्जुनने घेतलं होतं ना. 7 वर्ष मी पण अर्जुन पासून लांब आहे. एकटीने अमोलला सांभाळले ताई मी. रोज वाटायचं मला अर्जुन आत्ता येईल, नंतर येईल. अमोलला जवळ गेला आणि सांगेल मला, आप्पे सोड आता, मागे जे काही झालं ना ते सगळं सोड. आता मी म्हणते तुला, दे सगळं सोडून. म्हणजे तू परत येशील ही आशा आम्ही मागच सोडून दिली होती. तू काय ग, अमोलला घेऊन मार्गाला लागलीस. पण भाऊजी अजून तिथंच अडकले. ताई, मी मार्गाला लागले असते तर इथे नसते आले हो. नाही, योगायोगानं तुझी इथं बदली झाली ना, म्हणून तुला यावंसं वाटलं. पण अपर्णा, सगळ्याच गोष्टी तुझ्या म्हणण्याप्रमाणे होणार नाही तर. ताई, मी म्हणतच नाहीये माझ्या मनाप्रमाणे व्हावं. मी काय म्हणते ते एकदा ऐकून तरी घ्या. बाबा आहेत का? अपर्णा, बाबा, ताई, सर म्हणायचा हक्क गमावलायस तू. त्यामुळे तू आलीस ना, त्या मार्गाने परत जा आणि डुंकून सुद्धा बघू नकोस आमच्या घराकडं. मी काय म्हणते एकदा ऐकून घ्या. माझं एक काम होतं. मला ना तुझं काहीच ऐकायचं नाही. मी तू भाऊजींशी काय बोललीस ना भेटून, ते सगळं माहिती आहे मला. 1 मिनिट ताई, अर्जुनने हे नाही सांगितलं का की तो काय? ताई, माझं ऐकून तर घ्या. निघतेस आणि परत आमच्या वाट्याला येऊ नकोस. आत्ता कुठं भाऊजी सावरतात ते. परत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करू नकोस. येते मी. ते हिरणी आणली होती बाबांना आणि अर्जुनला आवडते म्हणून. तेवढी द्याल प्लीज. ती घेतल्यावर जाशील तू इथनं? ठीक आहे, दे इकडं. निघ आता इथनं. आणि हो, परत आमच्या घराकडे फिरकू सुद्धा नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.